जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. लंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरू केले होते. त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते? ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, लंडन प्रमाणेच लंडन मध्ये कोणती कार्यकेंद्र सुरू केलं होतं? तर लंडन मध्ये 1905 मध्ये इंडियन होम रूल सोसायटी याची स्थापना केली होती. कोणी कोणी केली होती? मॅडम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा, सरदार सिंग राणा आणि दादाभाई नौरोजी ह्या चौघांनी मिळून 1905 रोजी लंडन या ठिकाणी इंडियन होम रूल सोसायटी याची स्थापना केली होती. 1916 मध्ये अॅनी बेसेंट, लोकमान्य टिळक यांनी इंडियन होम रूल लीग याची सुरुवात केली होती. ओके, इथे कन्फ्युजन करू नका. आता ह्याच इंडियन होम रूल सोसायटीने पॅरिस मध्ये एक ब्रांच काढली होती, जिचं नाव आहे पॅरिस इंडियन सोसायटी. ठीक आहे. आणि ह्या पॅरिस इंडियन सोसायटीचे फाउंडिंग मेंबर कोण कोण येतं? मुख्य सूत्रधार कोण येतं? तर सरदार सिंग राणा, मॅडम कामा आणि अजून कोण आहेत? तर एम बी गोदरेज. ठीक आहे, एम बी गोदरेज. आणि ही पॅरिस इंडियन सोसायटी पण 1905 रोजीच एस्टॅब्लिश करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता बघा, आपल्याला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? सरदार सिंग राणा आणि मॅडम कामा. तर क आणि ब हे उत्तर पाहिजे, पण ऑप्शन मध्ये फक्त क आहे, त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आहे. जर्मनी मधील स्टुटगार्ड या ठिकाणी ना एकदा इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस याची म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे, इथं मीटिंग चालू लागली होती. तर ह्या ऑर्गनायझेशन मध्ये मॅडम कामा यांनी 1907 रोजी भारताचा झेंडा पहिल्यांदा काय केला होता, म्हणजे फर्स्ट इंडियन नॅशनल फ्लॅग त्यांनी इथे अनफ्युरल केला होता. ओके, अनफ्युरल केला होता म्हणजे तिरंगा लहराया था इन्होंने यहाँ पे, असं पण आपण म्हणू शकतो तिथे. ठीक आहे. आता हे पॅरिस इंडियन सोसायटी, त्यानंतर इंडियन होम रूल सोसायटी यांच्याबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी यांनी ना न्यूजपेपर चालू केले होते. तर त्या न्यूजपेपरचं नाव आहे बंदे मातरम. ओके, बंदे मातरम. आणि दुसरा आहे तलवार. काय आहे? तलवार. आता बंदे मातरम हे न्यूजपेपर अरबिंदो घोष यांनी पण सुरू केलं होतं, पण त्यांनी इंडियामध्ये चालू केलेलं होतं. आणि हे बंदे मातरम आणि तलवार हे मुख्यतः लंडन, पॅरिस या ठिकाणी ह्या जे पॅरिस इंडियन सोसायटी आणि इंडियन होम रूल सोसायटी आहेत ना, यांच्याबद्दल आपण म्हणजे हे सोसायटी काय काम करतात हे लोकांना कळण्यासाठी हे न्यूजपेपर चालू केले होते. आता ह्या पॅरिस इंडियन सोसायटीचे मेंबर कोण कोण येतात? तर व्ही डी सावरकर. व्ही डी सावरकरच्या नंतर कोण आहेत अजून? त्यानंतर आहेत हरदयाल, पुन्हा वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि एम पी टी आचार्य. ठीक आहे, एम पी टी आचार्य. पुढचा प्रश्न, दी इकॉनॉमिस्ट हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? मित्रांनो, आपला तोच रूल आहे, व्हिडिओ पॉज करून आन्सर मनातल्या मनात किंवा कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. उत्तर आहे आर सी दत्त. आर सी दत्त म्हणजे रोमेश सुंदर दत्त. तर रोमेश आर सी दत्त हे कोण आहेत? तर यांनाच पायोनियर ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम असं पण म्हणतात. ओके, पायोनियर ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम. हे सिव्हिल सर्वंट होते ब्रिटिश इंडियामध्ये. 1871 मध्ये त्यांनी जॉईनिंग केली होती. बट त्यांनी सिव्हिल सर्व्हिस सोडून ते पॉलिटिक्स मध्ये शिरले. ठीक आहे. ते एक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक थिंकर होते. ओके, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल थिंकर होते. आता एक लक्षात ठेवा, INC सेशन 1899 मध्ये,
आयएनसीचं जे सेशन 1899 ला झालं होतं, कुठे? लखनौ मध्ये. त्याचे प्रेसिडेंट आर.सी. दत्त होते. हे पहिले प्रेसिडेंट होते कशाचे? भाग्य साहित्य परिषद. ओके, भाग्य साहित्य परिषद जी 1894 मध्ये भरली होती. तर तिचे प्रेसिडेंट कोण होते? आर.सी. दत्त. कोणती? भाग्य साहित्य परिषद 1894. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महत्वाचे नेतृत्व करण्यास 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? ठीक आहे. तर महाराष्ट्रातून पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर ह्या 2 महिला रिप्रेझेंटेटिव्ह होत्या. तर आता बघा, 1889चं जे सेशन होतं ना, तर त्याचे प्रेसिडेंट कोण आहेत? तर वेडरबर्न. ओके, हे ब्रिटिश आहेत आणि वेडरबर्न हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे वन ऑफ द फाउंडिंग मेंबर पण आहेत. ठीक आहे. या सेशन मध्ये टोटल 10 महिलांनी काय केला होता? पार्टिसिपेट केलेला होता. त्याच्यातल्या एक महिला लक्षात ठेवा, कोलकाता मधील कडंबिनी गांगुली, ज्या डॉक्टर होत्या आणि ह्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी हे जो अधिवेशन आहे ना, याच्यामध्ये त्यांनी ऍड्रेस केलं होतं, म्हणजे स्पीच दिलं होतं, भाषण दिलं होतं. ठीक आहे. आता आयएनसी आपल्याला माहिती आहे 1885 ला सुरुवात झाली होती. आयएनसी चे फादर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस कोणाला म्हणतात? ए.ओ. ह्यूम यांना म्हणतात. ए.ओ. ह्यूम हेच पहिले सेक्रेटरी होते आयएनसी चे. यांनी सेफ्टी वॉल थेअरी दिलेली आहे. सेफ्टी वॉल थेअरी. पहिल्या आयएनसी चे प्रेसिडेंट कोण होते? पहिले आयएनसी भरलं होतं बॉम्बे मध्ये. ओके, आणि प्रेसिडेंट होते डब्ल्यू.सी. बॅनर्जी. ओके, उमेश चंद्र बॅनर्जी. दुसरे आयएनसी चे प्रेसिडेंट कोण होते? दुसरे आहेत जे कलकत्ता मध्ये झालेलं सेशन आहे, दादाभाई नौरोजी. तिसरं आयएनसी सेशन झालं होतं मद्रास या ठिकाणी आणि पहिले मुस्लिम लीडर कोण? बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे आयएनसी प्रेसिडेंट कोण आहेत? चौथे अलाहाबाद सेशन मध्ये झालेलं होतं आणि पहिला ब्रिटिश, ज्याचं नाव आहे जॉर्ज योले. ठीक आहे. हा होता चौथा आयएनसी चा प्रेसिडेंट आणि पहिला ब्रिटिश प्रेसिडेंट. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ठीक आहे. एलिफंटस्टोन याने कॉर्नवॉलिस व मॉन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली होती? आता ह्याच प्रश्नासोबत ना हा पण प्रश्न एकदा अटेंड करा. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनतो? ओके, पहिले 34 डिस्कस करू, त्यानंतर दुसरा डिस्कस करूयात. आता ना उत्तर सांगण्याच्या आधी सुरू करूयात आपण थोडासा बॅकग्राऊंड त्याचा. 1793 मध्ये परमनंट सेटलमेंट म्हणजे कायमधारा याची सुरुवात केली होती कोणी? कॉर्न व्हॅलिसनं. ओके, कॉर्न व्हॅलिस याने सुरुवात केली होती. आता ह्या कायम धारा म्हणजे काय? नावातच काय? कायम. ठीक आहे. तर याच्यात काय? फिक्स लँड रेव्हेन्यू असायचा. ओके, फिक्स लँड रेव्हेन्यू असायचा. आणि जी जमीन आहे ना, ही जमीन, तर ह्या जमिनीचा जो अधिकार आहे ना, ओनरशिप, तर ही दिल्या जायची, जमीनदाराला दिल्या जायची. ओके, जमीनदार काय करायचा? पूर्ण जमिनीवरती असलेला जो पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ टॅक्स आहे ना, तो कलेक्ट करून यांना सबमिट करायचा. तर ही होती कायमधारा पद्धत, ज्याची सुरुवात 1793 मध्ये कोणी? कॉर्न व्हॅलिस याने केली होती. त्यानंतर आली 1820 मध्ये रयतवारी सिस्टीम. ठीक आहे. रयतवारीच्या आधी पण एक सिस्टीम होती, ती आपण थोड्या वेळात पाहूयात.
पहिले पाहूयात रयतवारी सिस्टीम. ही 1820 मध्ये बॉम्बे, मद्रास या ठिकाणी एक थॉमस मुनरो या नावाच्या व्यक्तीने केली होती. थॉमस मुनरो आणि त्याच्याबरोबर एक होता चार्लस रीड. ओके, चार्लस रीड. तर याच्यामध्ये पण काय असायचं, ह्या रयतवारी सिस्टीम मध्ये याच्यात 30 वर्षासाठी फिक्स टॅक्स असायचा 30 वर्षासाठी. ओके, आता हे झाली रयतवारी, कायमधारा पण झाली. ठीक आहे, आता पाहूयात तिसरी कोणती आहे, ती आहे मौजेवारी. तर मौजेवारी काय आहे? मौजेवारी ही कायमधारा आणि रयतवारी या दोघींचं मिश्रण आहे. आणि हे मौजेवारी सुरुवात केली होती 1822 मध्ये हॉल्ट मॅकेन्झी याने. ठीक आहे, तर या हॉल्ट मॅकेन्झीने काय डिवाइड केलं होतं की जमीन आहे ना, जमिनीला त्याने महाल मध्ये डिवाइड केलं होतं. आणि महाल कसे बनायचं, एक किंवा एकापेक्षा जास्त खेड मिळून महाल बनायचं. आणि जो खेड्याचा प्रमुख आहे, सरपंच आहे, तो ह्या महालाचं जो रेव्हेन्यू आहे ना, शेतसारा आहे ना, तो कलेक्ट करून ह्या ब्रिटिशांना द्यायचा. ठीक आहे, आता हा 34 झाला. आता हा प्रश्न बघा, 37वा. इथे काय, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनतो? तर रयतवारी सिस्टीम मध्ये शेतकरी काय बनतो, जमीन मालक बनतो. आता आपण इथे मुद्दे पाहिले होते रयतवारीचे. ठीक आहे, रयतवारी कोणी इंट्रोड्यूस केली होती हे बघितलं. आता हे जो 30 वर्षाचा जो कालखंड होता ना, म्हणजे फिक्स, तर ह्या 30 वर्षात ते काय करायचे, आता ही ही जमीन आहे. ओके, ही जमीन आहे, हा एक शेतकरी आहे, हा शेतकरी ही इथून शेती करायला आहे. आणि जो टॅक्स आहे ना, मग तो टॅक्स देणार फक्त ब्रिटिशांना. पण ही जी जमीन आहे ना, ही शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असायची. म्हणजे जोपर्यंत तो टॅक्स देतोय ना, तो तोपर्यंत तर ती जमीन शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असायची त्याच्यात. ठीक आहे, आता दुसरी याच्यामध्ये एक दिलेलं आहे, रयतवारी बघितलं, कामधारा झालं, जमीनदारी बघितलंय का आपण. तर आता मिसाळ, हे मिसारदारी बघा. ठीक आहे, आता एक एक लक्षात ठेवा, हे कायमधारालाच जमीनदारी असं पण म्हणतात. ओके, ह्याच्यात काही डिफरंट नाहीये. ते दोन्ही पण जो लॉर्ड कॉर्नविल आहे ना, त्यानेच 1793 ला इंट्रोड्यूस केली होती. कायमधारा आणि जमीनदारी एकच आहे, त्याच्यात काही डिफरंट नाहीये. ओके, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनतो? तर रयतवारी. आणि रयतवारी कोणी इंट्रोड्यूस केली होती? थॉमस मुनरो याने इंट्रोड्यूस केली होती. आता थॉमस मुनरोनं ना रयतवारी किती, 1820 ला. 1820 च्या आधीनं, आता हे 1793 नंतर 1820. ओके, 1793 ला काय, कायमधारा. ठीक आहे, आणि 1820 ला काय, रयतवारी. पण यांच्या बिटवीन पण एक एक सिस्टीम होती, आणि ती आहे मिरासदार. याची सुरुवात पण थॉमस मुनरो यानेच केलेली आहे. हे रयतवारी अडॉप्ट करण्याच्या आधी मिरासदार तो वापरायचा. तर मिरासदारी मध्ये काय असायचं की जो शेतकरी आहे ना, ही शेतकरीची जमीन, तर हा जमिनीवरचा जो टॅक्स आहे ना, तो डायरेक्टली टॅक्स कोणाला, कोण देणार तो? तो टॅक्स देणार कंपनीला, म्हणजे ब्रिटिशरांना. म्हणजे इथे कोणता मिडलमॅन नसणारच. तर ती होती मिराजदार. आणि ह्या मिराजदारीला थोडा अपडेट करून त्याने रयतवारी केलेला आहे. ओके, अपडेट व्हर्जन म्हणजे मिराजदारीचं अपडेट व्हर्जन म्हणजे रयतवारी. ठीक आहे, इथं थोडेसे लँग्वेज मध्ये कॉम्प्लेक्सिटी आणून ना एक्झामिनर टफ बनू शकतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा बघा, सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय आहे? संस्थेचा उद्देश काय आहे? हिंदू, मुस्लिम, पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे, त्यांना गृह उद्योग शिकविणे. तर अ, ब, क हे उत्तर आहे. सेवा सदन. सेवा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी केव्हा केली होती? आपण पंडिता रमाबाई बद्दल लास्टच्या व्हिडिओमध्ये खूप डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, तर पंडिता रमाबाई यांनी एक मिनिट, याच्यात ना पंडिता रमाबाई
सेवा सदन नावाचं ना एक नॉवेल पण आहे, जे मुन्शी प्रेमचंद यांनी 1919 ला लिहिलेलं आहे. ओके. प्रेमचंद. जर असं विचारलं सेवा सदन हे पुस्तक कोणी लिहिलं, तर मुन्शी प्रेमचंद यांनी 1919 ला लिहिलेलं आहे. आता सेवा सदन याची सुरुवात पंडिता रमाबाई यांनी 1908 मध्ये केली होती. सेवा सदन. आता पंडिता रमाबाई यांनीच 1882 मध्ये आर्य महिला समाज याची सुरुवात केली. 1889 मध्ये त्यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदन, ओके, याची सुरुवात केली होती. शारदा सदन मध्ये आता बघा काय असायचं, पहिल्यांदा चाइल्ड मॅरेज असायचे. तर नवऱ्याचं वय पार 30, 32, 40 आणि मुलींचं वय एकदम 10, 15, ओके, मॅक्झिमम 10 ते 15. तर हे नवरे लवकर मृत्यू पावायचे. मग ह्या ज्या महिला होत्या ना लहान 10 ते 15 वयोगटातल्या, तर त्या लहानपणीच विधवा व्हायच्या. ठीक आहे. तर त्यांना आसरा म्हणून इथं शारदा सदन ही पंडिता रमाबाई यांनी सुरुवात केलेली होती. ठीक आहे. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी आनंदीबाई ह्या शारदा सदन मधील एक विधवा होत्या ना, तर त्यांच्याशी महर्षी कर्वे यांनी विवाह केला होता. तर हे लक्षात ठेवा. महर्षी कर्वे यांना 1893 मध्येच महर्षी ही उपाधी मिळालेली आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते? तर याचं उत्तर आहे इक्बाल. इक्बाल तोच ज्याने सारे जहां से अच्छा हे गाणं गायलेलं आहे. सारे जहां से अच्छा. ठीक आहे. पाकिस्तान हे नाव रहमत अली, ओके, रहमत अली याने सुचवलेलं होतं. ओके. मोहम्मद जिन्ना याने मुस्लिम लीग 1913 ला जॉईन केली. मुस्लिम लीगची स्थापना 1906 ढाका या ठिकाणी नवाब ख्वाजा सलीमुल्लाह याने केलेली आहे. ठीक आहे. अजून मुस्लिम लीगचे ना 3 मेन ध्येय होते. एक म्हणजे ब्रिटिशरांसोबत लॉयल राहणं, दुसरं म्हणजे मुस्लिम लोकांचे जे हक्क आहेत ना, पॉलिटिकल हक्क, त्यांचं सेफगार्ड करणं, आणि तिसरं मेन उद्दिष्ट होतं की जे बाकीचे कम्युनिटीज होते ना, तर त्यांच्यामध्ये मुस्लिम लोकांबद्दलचं मत हे म्हणजे चांगलं मत निर्माण करून देणं. ठीक आहे. आता लॉर्ड कर्झन कोण आहे, तर हा कर्झन होता 1899 ते 1905 मध्ये व्हॉइस रॉय. याने काय काय कुटाणे करून ठेवते भारतामध्ये बघा. तर याने पोलीस कमिशन याची सुरुवात केली होती 1902 ला. त्यानंतर युनिव्हर्सिटी कमिशनची स्थापना केली होती 1902 मध्येच. पुन्हा इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904, आणि याचंच कारस्थान होतं पार्टिशन ऑफ बेंगॉल. ठीक आहे. बेंगॉलच्या फाळणीमध्ये याचंच कारस्थान होतं कर्झनचं. ओके. पुढचा प्रश्न ओके पाहिला आपण. आता पाहूयात ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालीन सुरू झाली? टफ प्रश्न आहे हा. तर विचार लहरी, चंद्रिका आणि सधर्मद्वीपिका. ओके. ऑप्शन नंबर 4 अ ब क याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न हा पण थोडासा टफ प्रश्न आहे, कारण की ऑप्शन टफ बनवतात याला. 16, 17, 18, 20 ऑगस्ट. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला होता? ठीक आहे. आपल्याला माहिती आहे 1932 ला केला होता, पण हे डेट बघा ना, 16, 17, 18 एकदम क्लोज क्लोज आहेत. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 16 ऑक्टोबर 1932 ला. आता ह्या जातीय निवाडा म्हणजे कम्युनल अवॉर्ड आहे ना, याच्यात काय ह्या मॅकडॉनल्डनं कुटाणा करून ठेवलेला होता. तर याने काय केलं होतं, जो एक पॉलिसी बनवली होती याने,
तर त्या पॉलिसीनुसार सेपरेट इलेक्टोरेट फॉर्म केलं होतं वेगवेगळ्या रिलिजन्सच्या लोकांसाठी. ठीक आहे, वेगवेगळ्या रिलिजन्स लोकांसाठी त्यांनी सेपरेट हे केलं होतं, पॉलिसी बनवली होती. याच्यामुळे काय होणार होतं, याच्यामुळे लोकांमध्ये एकतेची भावना येणार नव्हती. म्हणजे ते ब्रिटिशर काय करायचे, आपल्याला तोडायचे. ठीक आहे, आपल्याला तोडायचे. तर त्याच्यामुळे काय होणार, आपली ताकद कमी होणार आणि ब्रिटिशर्स जास्त काळ राज करू शकणार. मग यालाच विरोध करण्यासाठी अं, गांधीजी यांनी काय केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. 1932 मध्ये पुना पॅक्ट साईन झाला होता. पुना पॅक्ट कोणामध्ये साईन झाला होता, तर आपले डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्या ऐवजी कोणी साईन केलं होतं, तर मदन मोहन मालवीय यांनी साईन केलेलं होतं. ओके, बॉम्बे पॅक्ट. पुढचा प्रश्न, किसान सभेची पहिली अधिवेशन कोठे व कधी भरली होते, तर हे टिटवाळा 1945 मध्ये भरली होती. याच्यातनं थोडे स्टॅटिक पार्ट्स लक्षात ठेवा. ऑल इंडिया किसान सभा लखनौ, ओके, लखनौ मध्ये इस्टॅब्लिश झाली होती ऑल इंडिया किसान सभा. सुरुवात कोणी केली होती याची, अध्यक्ष म्हणजे फाउंडिंग मेंबर कोण आहेत, स्वामी सहजानंद सरस्वती. स्वामी सहजानंद सरस्वती यांनी 1936 ला केली होती. पण ऑल इंडिया किसान सभा 1936 मध्ये ना लखनौ या ठिकाणी INC चं सेशन झालं होतं, ज्याचे प्रेसिडेंट होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, यांनी पण ऑल इंडिया किसान सभाला सपोर्ट केलेला होता. ओके, आता ना स्वामी सहजानंद सरस्वती यांनी 1929 मध्ये बिहार या ठिकाणी बिहार प्रोव्हिजनल किसान सभा याची सुरुवात केली होती. आणि ह्या सभेचं उद्दिष्ट काय होतं, की शेतकऱ्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि जे जमीनदार लोक होते ना त्यांच्या पिळवणुकीला लढा देणं. ओके, आता आपण पाहूया थोडे सायन्सचे प्रश्न. ठीक आहे, त्याच्यापूर्वी मला थोडं पाणी पिऊ द्या. ओके, तर बघा, उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येते, कारण आता एक लक्षात ठेवा, ध्वनी साऊंडला एका जागेवरून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी ध्वनीला एक मीडियमची आवश्यकता असते. ठीक आहे, म्हणजे सॉलिड, त्यानंतर लिक्विड आणि गॅस. असा जर प्रश्न विचारला, ध्वनी सर्वात जास्त कोणत्या मीडियम मधून वाहतो, तर सर्वात जास्त सॉलिड, नंतर लिक्विड आणि नंतर गॅस. ठीक आहे, आता ध्वनी व्हॅक्यूम मधून कधीच वाहत नाही, कारण की व्हॅक्यूम इज नॉट मीडियम. ध्वनी एक मेकॅनिकल वेव्ह आहे. ओके, आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते. आणि हिवाळा आणि पावसाळ्यात आर्द्रता जास्त असते म्हणजे काय, डेन्सिटी जास्त असल्या कारणाने काय होणार, ते ध्वनी जो आहे ना, ध्वनी ध्वनीला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्ट होण्यासाठी मीडियम मिळणार. ओके, मीडियम म्हणजे बघा, सगळ्यात सोपं, डेन्सिटी वाढली म्हणजे काय, तो सॉलिड जिथं जास्त डेन्सिटी तिथून काय होणार, साऊंड वेव्ह जास्त फास्ट हे होणार, फ्लो होणार. त्याच्यामुळं ते आपल्याला हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते आणि आपल्याला ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, दोन समान रोधक प्रथम सरळ जोडीमध्ये व नंतर समांतर जोडीमध्ये विद्युत दाबाच्या स्रोतास जोडले असतात, तर कोणतं विधान सत्य आहे. ते काय म्हणतायत, सरळ जोडीमध्ये, त्यानंतर समांतर जोडीमध्ये रेझिस्टन्स जोडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे सरळ जोडल्यानंतर काय असतं, तर आपण रेझिस्टन्स सरळ सरळ म्हणलं की डायरेक्टली आपण बेरीज करतो, आणि समांतर म्हणलं तर 1/r + 1/r, म्हणजेच यांना जर कॅल्क्युलेट केलं आपण,
तर आर इंटू आर बाय काय आर, काय तर आर बाय 2. आता आपल्याला त्यांनी काय म्हटलं, पहिले सरळ जोडीत म्हणजे आर सरळ आणि दुसरा आहे आर समांतर. ओके, आर सरळची किती आहे 2r आणि समांतर मध्ये किती आहे r/2. ठीक आहे, तर हे आर आर काढलं 4/1. तर काय आलं आपलं उत्तर, सरळ जोडीमध्ये समांतर जोडीची जोडणीपेक्षा जास्त पॉवर खर्च होईल. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. जर यांनी आपल्याला असं विचारलं असता रेशो, बघा सरळ मध्ये किती 4 लागले आणि समांतर मध्ये 1 लागले. जर यांनी असं रेशो मध्ये विचारलं असतं की सरळ आणि समांतर यांचा रेशो सांगा, 4 आणि 1, आणि यांनी थोडं लँग्वेज मध्ये खेळलं तर समांतर आणि सरळ यांचा रेशो सांगा तर 1/4. ठीक आहे, आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. अस्थिर अणुकेंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात? तर अणु अंक 2 नी आणि वस्तुमान 4 ने कमी होणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे पीएच व्हॅल्यू वरती. जर द्रावणाचा पीएच 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हायड्रोजनची तीव्रता काय होईल? तर याची तीव्रता कमी होईल. हा आपला पीएच स्केल, इथं 7, इकडे 0, इकडे 14. हे ऍसिड, हे बेस. ठीक आहे, आता ते काय म्हणतात, 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास, 1 पासून 4 पर्यंत गेल्यानंतर काय होत आहे, एच हायड्रोजन आयन कमी होईल. जर त्यांनी असं आता याला याला फिरून जर विचारलं असतं, 4 पासून 1 पर्यंत वाढविल्यास हायड्रोजनची तीव्रता वाढती. ओके, पण 1 पासून 4 पर्यंत कमी होती, 4 पासून 1 पर्यंत वाढती. तर हा एक ट्रॅप सेट करू शकतो नेक्स्ट टाइम. ओके, आता पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती म्हणजे क्रस्ट वरती अल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो? तर रेंज मध्ये विचारलंय 7 ते 8%. ठीक आहे, 7 ते 8%. आता ही आपली पृथ्वी आहे. ओके, इथं लिथोस्फिअर आहे, पुन्हा कॉन्टिनेंटल शिफ्ट, ओशनिक शिफ्ट वगैरे खूप सारे आहेत. ठीक आहे, इथे आपली जी अर्थ आहे, ओके, अर्थ ही मेनली 3 याच्यामध्ये डिवाइड होते. एक असतं भूपृष्ठभाग म्हणजे क्रस्ट, क्रस्टच्या नंतर असतं मॅन्टले आणि नंतर आहे कोर. ओके, इनर कोर, आउटर कोर. ओके, सॉलिड मॅन्टल, लिक्विड मॅन्टल, हे त्याचे काही सब टाईप आहेत. आता ना ह्या क्रस्ट म्हणजे म्हणजे भूपृष्ठावरती अल्युमिनियम सोबत अजून एक टोटल 8 महत्वाचे एलिमेंट तिथं असतात. ओके, अल्युमिनियम ह्या 8 पैकी एक आहे. आता बाकीचे 7 कोणकोणते महत्वाचे धातू आपल्याला भूपृष्ठावरती पाहायला मिळतात आणि त्यांचं पर्सेंटेज किती आहे ते पण पाहूयात. मे बी नेक्स्ट टाइम आपल्याला तसं विचारलं असेल, अल्युमिनियमच्या ऐवजी आयन विचारतात किंवा ऑक्साईड विचारतात, कॅल्शियम विचारतात. तर ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे भूपृष्ठावरती? तर 46%. सिलिकॉन सिलिकॉन आहे 27%. ठीक आहे, अल्युमिनियमचं आपण आताच बघितलं 8%, आयन 5%. मी रफली फिगर सांगतोय. कॅल्शियम 3.6%, मॅग्नेशियम 2%, सोडियम 2.83%, अजून आहे पोटॅशियम 2.59%. ओके, तर हे महत्वाचे 8 एलिमेंट आहेत ज्यापासून म्हणजे हे 8 महत्वाचे एलिमेंट आहेत जे भूपृष्ठावरती आपल्याला पाहायला मिळतात किंवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहेत म्हणजे मेटालॉइड्स कोणकोणते आहेत असं विचारलंय. अल्युमिनियम, लीड, कॅल्शियम नाही, सिलिकॉन. अजून कोणकोणते सिलिकॉन सोबत? बोरॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमोनी, त्यानंतर टेलुरियम आणि पोलोनियम.
ठीक आहे, महत्वाचे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा, सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात? आता ना हा प्रश्न आपण याच्या आधी डिस्कस केला होता. आपल्याला विचारलं होतं की सिल्वर फिश खालीलपैकी कोणतीही फिश आहे असं विचारलेलं होतं त्यावेळेस. आता बघा, हे ऍक्च्युली सिल्वर फिश इज नॉट फिश, ही एक इन्सेक्ट आहे आणि हा जुनी पुस्तक जे असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय. आता बघा, सॅलमेंडर आणि बेंडूक हे दोन्ही पण उभयचर प्राणी आहेत. हे पण त्यांनी काय विचारलं, शेपूट व पाय. बेंडकाला शेपूट असते का? नसते. त्यांना पाय असतात, ते जंप मारून एका जागेवरून दुसरीकडे जातात. ओके, तर उत्तर आलं सॅलमेंडर. आता ना हे अभयचर प्राण्यांचे ना 3 प्रकार पडतात. ठीक आहे, तर पहिला प्रकार आहे अनुरा, ज्याला सॅलिनेटा असं पण म्हणतात. आता हे थोडं लॅटिन प्रोनाऊन्स आहे त्याचे. तर अनुरा किंवा सॅलिनेटा म्हणलं तर कोणकोणते? आपला बेंडूक, त्याच्यानंतर हे टोड्स, हे जे टोड्स आहेत ना, हे टोड्स पण याच्यामध्येच येतात. ओके, अनुरा सॅलेंट अनुरा कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर दुसरा टाईप आहे युरो युरोडेला. युरोडेलालाच म्हणतात काउडाटा. ओके, काउडाटा. आता ह्या युरोडा काउडाटामध्ये काय असतात, ज्या अॅम्फिबियन्सला, ज्या उभयचरांना टेल असते, ओके, ज्या उभयचरांना शेपूट असते ते उभयचर युरोडेला या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि तिसरं कॅटेगरी आहेत अपोडा. आणि हे बघा, अनुरा किंवा सॅलेंडिटा आहे ना, यांच्यामध्ये ज्या उभयचरांना लेग्स असतात. ठीक आहे, लेग्स असतात. ठीक आहे, तिसरा टाईप काय? अपोडा. अपोड्यालाच अजून काय म्हणतात? जिम्नोफोनिया. आणि त्याला अजून एक नाव आहे पुन्हा, कॅसिसिलिया. तर अपोडा, ज्याला जिम्नोफोमिया आणि कॅसिसिलिया असं पण म्हणतात, ह्या कॅटेगरीमध्ये ज्यांना पाय नाही आहेत आणि ज्यांच्या बॉडीवरती असे आपल्याला खवले खवले पाहायला मिळतात, स्केल पाहायला मिळतात, ठीक आहे, ते सर्व अभयचर हे अपोडा या कॅटेगरीमध्ये येतात. उदाहरणार्थ रबर एल नावाचा एक प्राणी आहे, तो आपल्याला अपोडा या म्हणजे अपोडा या अभयचर वर्गामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणती? तर आता हे बघा, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, ऑक्सिटोसिन. ओके, ऍड्रेनलिन आपल्याला माहिती आहे. आता बघा, एखाद्या वेळेस तुमचा मूड एकदम एकदम हॅपी होतं, एखाद्या वेळेस लगेच सडनली तुम्ही दुःखी होतात. तर हे कशामुळे होतं? तर हे होतं ऍड्रेनिलमुळे होतं. ओके, अचानक स्ट्रेस येतं, अचानकच एखाद्या वेळेस माणसाला असं काही इन्सिडेंट आठवला की तो माणूस हॅपी व्हायला चालू होतो. तर हे पूर्ण ऍड्रेलिनच्या सिक्रेशन मुळे होतं. आणि ऍड्रेलिनला अजून एक नाव आहे, फ्लाइट और फाइट रिस्पॉन्स. ठीक आहे, फ्लाइट और फाइट रिस्पॉन्स. आता व्हॅस्प्रेसिन हे हार्मोन काय करतं, तर हे ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं. त्यानंतर आपल्याला जी युरिन येतं ते रेग्युलेट करतं. शरीरामध्ये पाणी आणि मिठाचं प्रमाण किती पाहिजे हे सर्व व्हॅसोप्रेसिन हे हार्मोन काय करतं, रेग्युलेट करतं. आता पुढचं आहे थायरोक्सिन. थायरोक्सिन शरीरामध्ये कुठं कोणत्या ऑर्गनला किती एनर्जी द्यायचं हे थायरोक्सिन कंट्रोल करतं. नेक्स्ट प्रश्न आहे, अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोड्रो मिश्रण हे रिकामजागा आणि रिकामजागापासून तयार करतात. तर हे कॉपर सल्फेट आणि लाईम पासून बनतं. नेक्स्ट प्रश्न आहे, रिकामजागा या जीवाणूचा जैविक खत म्हणून वापर करतात. तर उत्तर आहे याचं रायझोबियम. रायबोझियमच्या नंतर अजून कोणतं आहे? अझॅटोबॅक्टर, त्यानंतर ॲझोस्पिरिलम, ब्ल्यू ग्रीन अल्गी, अझोला, अजून आहे
ओके, अझोलाच्या नंतर आहे फ्रँका. फ्रँका. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. रिकामजागा यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांना दलदीय भात शेती म्हणजे पॅडी कल्टिवेशन मध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात. आता ना नत्र स्थिरीकरणाचे आपण कोणकोणत्या अनेक होतं ते पाहिलेलं आहे. नॉस नॉस्टॉक अँड अॅनाबिना. अजून कोणकोणते आहेत याच्यामध्ये नॉस्टॉक आणि अॅनाबिना सोबत आहेत? अल्स अल्सोरा, त्यानंतर ऑसिलेटोरा. आता हे लॅटिन प्रोनाउन्स आहेत मित्रांनो थोडे. सिलेंड्रोस्पर्मुम. ठीक आहे. आता हे सिलेंड्रोडॉमस आणि क्लोरेला काय आहेत? सिलेंड्रोडॉमस आणि क्लोरेला हे युनिसेल्युलर आहेत, म्हणजे यांच्यामध्ये एकच सेल असतं आणि हे प्रोटिस्टा किंगडम कॅटेगरीमध्ये मोडतात. ठीक आहे. आता पॅन्डोरिना आणि युडोरिना, तर हे आहेत जेनेरा ऑफ वोल्वो कॅसियन अल्गीमध्ये, या कॅटेगरीमध्ये आहेत. युलोथ्रिक्स आणि युल्वो. तर युलोथ्रिक्स आणि युल्वो हे ग्रीन अल्गीचे प्रकार आहेत. 1 ग्राम प्रथिनापासून रिकाम जागा एनर्जी मिळते. रिपीटेड प्रश्न, खूप सोपा प्रश्न आहे. इझी कॅटेगरीतला. 4 कॅलरी, 9 कॅलरी फॅट मधनं मिळतं आपल्याला, मेद, आणि अजून 4 किलो कॅलरी आपल्याला कार्ब्स पासून मिळते. प्रथिनांचा उपयोग कशासाठी होतो? बॉडी बिल्डिंग साठी. ठीक आहे, बॉडी बिल्डिंग साठी आणि शरीरामध्ये जर काही इजा झाल्यात मसल रिपेअर करण्यासाठी. ओके, आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सोनेरी तांदूळ म्हणून कशाची ओळख होते आणि त्यात मुख्यतः काय असतं? तर याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असतं. ठीक आहे, बीटा कॅरोटीन असतं. आता अँथ्रोसायनिन हे वॉटर सोल्युबल पिगमेंट आहेत. वॉटर सोल्युबल पिगमेंट जे आपल्याला झाडामध्ये पाहायला मिळतात. झाडामध्ये, झाडांच्या फळामध्ये, फ्लावर मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर अँग्युलोटिनिन. ओके, अँग्युलोटिनिन. अँग्युलोटिनिन हे प्रोटीनच आहेत. ओके, ब्लड मध्ये असतात हे, आणि यांचं प्रामुख्याने काम आहे. आता बघा, आपल्याला जखम झाल्यानंतर जी धिपली येते ना, तर ती धिपली येण्यासाठी जे लागणार आवश्यकता असतं ना, ते ॲल्युटिनिन मुळे धिपली येते, सोप्या भाषेत. हिमोपॉयटिन म्हणजे काय? हिमोपॉयटिनलाच अजून म्हणतात एरिथ्रोपॉयटिन. ओके, एरिथ्रोपॉयटिन. आणि हे हार्मोन प्रोड्यूस करतं आरबीसी सेल्स. ओके, रेड ब्लड सेल्स. कुठे? बोन मॅरो मध्ये. बोन मॅरो मध्ये हे काय बनवतं? आरबीसीस बनवतात, हिमोपॉयटिन. त्यालाच इरिथ्रोपॉयटिन असं पण म्हणतात. ओके, शेवटचा प्रश्न आजचा. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. तर तो असतो गाळणे, पुनर्शोषण, श्रवणे आणि उत्सर्जन. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर काही सजेशन पण द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जय हिंद.